नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो ऑप्शन मार्केट रिलेटेड आहे। जे ट्रेडर्स आहेत, आता तुम्हाला माहिती आहे आपला चॅनल जो आहे तो ऑप्शन रिलेटेड काही गोष्टी किंवा जे स्टॉक मार्केट आहे त्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी सांगत असतो। इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी आहेत, त्यानंतर म्युच्युअल फंड रिलेटेड बोलतो, इन्शुरन्स रिलेटेड बोलतो, इक्विटीज, डेरिव्हेटिव्ह, सगळ्या परिपूर्ण ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलत असतो। पण मित्रांनो, मला एक गोष्ट ऐकून ना धक्का बसला आहे, लिटरली धक्का बसला आहे की जे लोक आहेत ना, म्हणजे लोकांचा प्रॉब्लेमच लक्षात नाही आलेला आहे आजपर्यंत। तर विषय काय आहे शॉर्टमध्ये सांगतो की जो पण स्टॉक मार्केटमध्ये येतो आहे, जो पण इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग करतो आहे, बाय सेल करतो आहे, अजून बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे, इन्व्हेस्टमेंट करतो आहे, म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतो आहे, शेअर्स इन्व्हेस्ट करतो आहे, ओके, आणि मग त्याला नावं ठेवतो आहे की ह्याच्यात लॉस होतो आहे, ह्याच्यात बुडले माझे पैसे, लॉस झाले वगैरे वगैरे। पण मित्रांनो, तुम्हाला सांगू का, तुम्हाला त्यातलं ना झिरो नॉलेज आहे। आणि झिरो म्हणण्यापेक्षा झिरो नॉलेज चालेल, पण झिरोपेक्षाही आहे ना एकदम निगेटिव्ह नॉलेज आहे। तुम्ही इमॅजिन नाही करणार, एवढे मूर्ख लोक आहेत, 10-10, 20-20 लाखाचे पोर्टफोलिओ आहेत, पण त्यांना काही प्रॉफिट पर्सेंटेज, काही त्याचं गणित नाही आहे। इन्कम स्टेटमेंट काय, त्यानंतर कुठली कंपनी, कुठलं सेक्टर, किती प्रपोर्शन वगैरे वगैरे, काही कवडीची अक्कल नाही मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या। आणि हीच जर परिस्थिती असेल एका इन्व्हेस्टरची, आता मार्केटचं नेचर आहे, ते मार्केट थोडंफार वरती खाली करत करत वाढत गेलेलं आहे मित्रांनो। तर त्यामुळे झालं आहे काय की त्याला आहे ना थोडाफार गेन झालेला आहे। मार्केटचं नेचर बाय डिफॉल्ट इंटरेस्ट रेट त्यामध्ये असतो, तर ते डिस्काउंटेड करत करत मार्केटमधून आहे ना पैसे जनरेट झालेत त्याचे, पण त्याला हे अक्कल नाही ते का झालेत। 10 स्टॉक वरती आहेत, 10 स्टॉक खाली आहेत, ठीक आहे। तर विचार करा, ही परिस्थिती आहे एका इन्व्हेस्टरची। एखादा व्यक्ती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे ना, त्याला हे नाही माहीत माझं वय काय आहे, मला किती अमाऊंट कशामध्ये इन्व्हेस्ट करायची आणि कशा पद्धतीने ते हे करायचं आहे। आणि एवढी वाईट परिस्थिती आहे ना मित्रांनो, तर तुम्ही विचार करा, ही फक्त इन्व्हेस्टर आणि ज्यांना आपण शहाणे म्हणतो की लॉंग टर्ममध्ये घेतलं म्हणजे फार हिरो झाला हा आणि हा इन्व्हेस्टर आहे, राईट। तर त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे ना ऑप्शन ट्रेडरवाल्यांची आहे। ऑप्शन ट्रेडिंग किंवा इंट्राडे इक्विटी ट्रेडिंग, त्यांना आहे ना कॉल आणि पुट ह्याच्याशिवाय दुसरं काहीच माहीत नाही आहे। इमॅजिन, फार वास्ट सब्जेक्ट आहे, याच्यात फॉर्म्युलेज आहेत, काही मॉडेल्स आहेत, ब्लॅक स्कॉल्फ मॉडेल, त्याच्यात ऑप्शनचे IVs आहेत, त्यानंतरून मनीनेस काय आहे ते काही माहीत नाही। विचार करा, एवढी वाईट परिस्थिती आहे ना, तुफान वाईट परिस्थिती। आणि हे करूनसुद्धा लोकांनी बाय सेल करून ना त्या झाशामध्ये अडकलेत। रिटेलर एवढा खतरनाक अडकला आहे, आणि लॉस तर इमॅजिन पण नाही करता येणार। अशा पद्धतीचे लॉस 10-10, 5-5 लाखाचे लॉस नॉर्मल आहेत। विचार करा, 10 लाख 5 लाख रुपये मागच्या 2-4 वर्षात उडवलेले लोक नॉर्मल आहेत। एवढी वाईट परिस्थिती असताना अजूनही त्यांना कवडीची अक्कल नाही आणि ते शिकून घेण्याची पण मेंटॅलिटी नाही। म्हणजे कुणाला विचारलं, बाबा ऑप्शन माहिती आहेत का वगैरे, अरे मी खूप करून झाले माझं, मला त्यातलं हे नाही। अरे पण तुला मी सांगू, ह्याच्यातली आहे ना काडीची अक्कल नाही। कॉल आणि पुट ह्याच्याशिवाय दुसरी गोष्ट आहे ना माहीतच नाही की ह्याच्यापेक्षा अजूनही काही असतंय। त्याच्या थीटा डिकेज असतात, IV व्हॅल्यूज असतात, ऑप्शन ग्रीक्स काय आहेत, ठीक आहे, ओपन इंटरेस्ट काय आहे, त्याच्यानंतरून बिल्डअप्स काय असतात, वॉल्यूम काय आहे, काय FIs, काय DIs, कोणी शॉर्ट केले, कॉल शॉर्ट करणे म्हणजे काय, कॉल लाँग करणे म्हणजे काय, वेगळं आहे मित्रांनो, ठीक आहे। कॉल शॉर्ट करणे म्हणजे मार्केट खाली आहे ना असा नाही अर्थ त्याचा। आणि हे असतानासुद्धा लोक ट्रेडिंग करतायत, अंधाधुंद ट्रेडिंग करतायत। आणि आता तुम्हाला खोटं म्हणजे एक गोष्ट सांगायची म्हटलं तर, जे यूट्यूबर्स आहेत ना, ज्यांचे मोठे मोठे फॉलोअर्स आहेत, ठीक आहे, त्यांनी तर अक्षरशः वेडं बनवलं, वेडं। ॲफिलिएटच्या नावाखाली आहे ना, ह्या ब्रोकरकडून त्या ब्रोकरकडे अकाउंट खोल, त्याच्यातून बाय सेल करव, बरेचसे पैसे इकडून तिकडून ते करून झाले की मग जाऊन कुठेतरी, जोपर्यंत अशा मॅक्झिमम लॉस होत नाही 2-4 लाखाचा, किंवा जोपर्यंत त्याची टॉलरेट पॉवर संपत नाही, तोपर्यंत त्याला असंच इकडून उलझपाटमध्ये बाय सेल, इथं सपोर्ट तिथं रेजिस्टन्स, ह्या दुनियादारीत अडकवले त्यांनी तुम्हाला, आणि तुम्ही फसताय, ठीक आहे। हे का, कशासाठी, एवढं वाईट परिस्थिती असताना तुम्ही हे का करताय?
तुम्हाला शिकल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. शिका, तुम्ही आधी शिका, बेसिक शिका, मग डिसिजन घ्या. इन्व्हेस्टमेंट आणि ह्या गोष्टी फार लांबच्या गोष्टी आहेत. तुम्हाला अजून बेसिक्सच माहीत नाही, तुम्हाला शेअर्सचे प्रकार माहीत नाही, शेअर्स काय असतात, त्याचे रेशोज काय, इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय, इबिटा म्हणजे काय, हे कंपनीचे बेसिक्स आहे. आपण जुगार थोडी करायला आलो आहे की एखादा शेअर घेतला आणि तो मल्टीबॅगर होईल 10-20% रिटर्न. हे मॅजिक थोडी आहे, काय जादू आहे? असं नाही होत मित्रांनो. तुम्हाला शिकावं लागेल. इन्कम स्टेटमेंट काय आहे, त्याच्यानंतरून पी रेशो काय आहे, कंपनीचे प्रॉफिट्स काय आहे, प्रॉफिट मार्जिन काय आहे, कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये काम करते, ऑर्डर्स काय असतात, सगळ्या गोष्टी बेसिक जोपर्यंत शिकत नाही ना तुम्ही, तोपर्यंत काहीही होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून. ही परिस्थिती अशी आहे, अशीच राहणार आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढं फ्री ऑफ कॉस्ट डेटा मी देतो आहे, बायर सेलरचा डेटा, ऑप्शनचा, स्टॉक रिलेटेड एवढी इन्फॉर्मेशन टाकतो आहे आणि हे बघायला तयार नाही आहे. पण जर मी काही असं एंटरटेनमेंट केलं ना, काही असं मौज मजावाले व्हिडिओ बनवले आणि फॅक्ट एकदम असे बडा चढाके तुम्हाला जर सांगितले ना, तर मग तुम्हाला कळेल की यार विकास कोणीतरी मोठा आहे आणि तो आपला गुरु होऊ शकतो. ठीक आहे, आणि त्याला फॉलो केलं, मग त्याने 4 ब्रोकरला इकडून तिकडून फिरवलं आणि तुम्हाला लुटलं ना, मग मजा वाटेल. तर हे टाळा मित्रांनो. आणि जेन्युइनली शिकवतो आहे, शिकून घ्या. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही ना, तोपर्यंत काही होणार नाही, लक्षात ठेवा. तर खूप तळमळीने सांगतो आहे मित्रांनो, शिकून घ्या. माझ्याकडून नाही, कुणाकडूनही शिका. यूट्यूब फ्री शिकवते तुम्हाला. फ्री शिकवायला पण तुम्हाला काय हे नाही. मी लिंक टाकल्या होत्या की मी शिकवतो आहे, फ्री मास्टर क्लास घेतो आहे. तुम्हाला नाही ॲड व्हायचं, त्याला माझं नाईलाज आहे. ठीक आहे, मी एवढंच करू शकतो, याच्यापेक्षा माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्हाला अवेअर करण्यासाठी. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत. तुम्ही नाही शिकले ना तर मरणार आहे तुम्ही हे सेक्टर सोडून द्या. तुम्हाला ना अंधाधुंद काही करायचं असेल ना, तर तुम्ही प्युअर गॅम्बल करा. प्युअर तुम्ही मटका, जुगार, सट्टा काय लावायचं आहे ना, ते लावा. त्याच्यात जे होईल ते होईल. तुम्ही ह्याच्यात ना काही हो, हे तुमच्यासाठी नाही बनलं. जर तुम्ही शिकून नाही करत आहे ना, हे तुमच्यासाठी नाही आहे. ठीक आहे, तर ह्या गप्पा लॉंग टर्मसाठीच्या आहेत, पिढ्यानपिढ्यांच्या प्रॉफिटेबिलिटीच्या आहेत मित्रांनो. पैशांची अक्कल कोणी देणार नाही. जोपर्यंत तुम्ही ठोकर खाणार नाही, तोपर्यंत पैशांची अक्कल तुम्हाला कोणी फ्री ऑफ कॉस्ट देणार नाही. ठीक आहे, मिडल क्लास मेंटॅलिटी लॉंग टर्ममध्ये आपल्याला सस्टेन नाही होऊ देणार. AIचा जमाना येतो आहे, कंपनीज एवढ्या स्ट्रॉंग होत आहेत. बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्हाला माहीत नसेल तर सगळं डिजिटलायझेशन होतं आहे. तुमचा भाजीपाला पण ऑनलाईन विकला जातो आहे आणि पुढे जाऊन काय होणार आहे ह्याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही जोपर्यंत सुधारणार नाही, शिकणार नाही, तोपर्यंत खूप अवघड आहे. तर ॲटलिस्ट मी ज्या सेक्टरमध्ये मी जे हक्काने काही स्किल्स सांगू शकतो, शिकू शकतो, ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया मित्रांनो. भयानक परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती ऐकून आहे ना, अक्षरशः मला एवढं खतरनाक फील झालं ना. म्हटलं या असं कसं काय असू शकतं? एखाद्याने 5 लाख उडवलेत आणि 5 लाख उडवल्यानंतर त्याला फक्त कॉल आणि पुट, कॉल म्हणजे वर जाणे आणि पुट म्हणजे खाली येणे, ह्याच्यापेक्षा जास्त काहीच माहिती नाही त्याला. कसं होणार आहे त्याचं? ठीक आहे, काहीच डेटाचा आत्ता पत्ता नाही. सपोर्ट रेजिस्टन्स, कधी हा यूट्यूबर, कधी तो यूट्यूबर, कधी कॅपिटल संपलं की परत कॅपिटल घेऊन यायचं. कोणी नवीन स्ट्रॅटेजी देतो, कोणी म्हणतो ऑप्शन सेलरच प्रॉफिटेबल आहे. ऑप्शन सेलिंग करायची तर त्याला अक्कल लागेल मित्रा, शिकावं लागेल तुला. प्रीमियम काय असतो, काय नसतो, ऑप्शन स्क्यूज काय असतात, समजून घ्यावं लागेल. असं नाही येणार ते. ठीक आहे, तर मित्रांनो, आय होप ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. मी जे शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे एकदम नॉमिनल फी आहे, एकदम नॉमिनल फी आहे. काही लोकांना तर मी फ्री अलाउड करेल आणि केलेलं आहे. काही लोकांनी रजिस्टर केलं आहे. तुम्हालाही शिकायचं असेल ना मित्रांनो, तर निशंकपणे कॉल करा, निशंकपणे मला कॉन्टॅक्ट करा. असं नाही आहे की मी तुमच्यापेक्षा वयाने छोटा आहे म्हणून मी तुम्हाला काही वेगळं गाईड नाही करू शकत की विकास तू कोण बादशाह, तू आम्हाला सांगणार का? ठीक आहे ना, आम्हाला माहिती आहे मार्केट, आम्ही बघितलं आहे मार्केट. मित्रा, गैरसमज आहे तुझा. ठीक आहे, मला कधीच असं क्लेम नाही केलं की मी फार विद्वान आणि फार मोठा आहे. पण ॲटलिस्ट जे माझ्याकडे ना ते शिकण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, अशा हिशोबाने ह्या गोष्टी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया मित्रांनो. डिटेल्स दिलेल्या आहेत कमेंटमध्ये, नक्की चेकआउट करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्ही माझ्या तळमळीशी सहमत आहात असं मी समजतो. लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि शिकून घ्या. शिकाल तरच टिकाल. ठीक आहे, थँक्यू.